तर मवियाच्या निर्धार मेळाव्यात संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली। अजित पवारांच्या प्रचारात गुलाबी रंगाच्या वापरावरून राऊतांनी जोरदार टोमणे हाणले, पण याला अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी मात्र आक्षेप घेतलाय। बघूया। महाराष्ट्रातले तुमचे जे भाऊ आहेत लाडके, त्यांनी रंग बदलला। ते काय पिंक झाले, पिंक सरडा रंग बदलतो, अचानक पिंक कसा होऊ शकतो, गुलाबी। आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे। कुठे जाणार मला माहित नाही, पण हे सांगतो, गुलाबी रंग महाराष्ट्राला धार्जिणा नाही, आपला नाही, आपला भगवाचा आहे। बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे, पराभूत झाला, पिंक। काय साहब, पिंक। मी तो लगता बोले पिंक रंग कहाँ से लाया आपने केसीआर जी, ये नहीं चलता है राजनीति में। नहीं आप देखो हम जीत जाएंगे, मिलो पिंक कभी जीतेगा नहीं, एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा। गुलाबी रंगाचा वापर करताना गुलाबी रंगाचा विसर काय वाटतं तुम्हाला? त्या पद्धतीने दादांना भूमिका बदलल्या, त्यामुळे अशा पद्धतीच्या आता प्रतिक्रिया काय आता शेवटी ते काय, मी तिथं स्टेजवर नव्हतो, मी खालती ऑडियन्समध्ये बसलेलो आणि ते काय बोलतील ह्याच्यावर आम्ही काय तिथं कंट्रोल काय ठेवू शकत नाही। पण काही गोष्टी सगळंच आम्हाला आवडतं किंवा पटतं असं नाही आहे, कारण शेवटी कौटुंबिक संबंध पण आहेत। राजकारण बाजूला जरी ठेवलं तरी ते माझे काका आहेत, त्याच्यामुळे सगळेच जेव्हा सारखं सगळी टीका करतात ते मला आवडतंच असं नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।